हेलो। बोलो वाच्छानी. So, finally I was able to satisfy your boring boss. अरे सेटिस्फाई तो किया, लेकिन फाइनली जो कैंपेन था ना वो तो क्राउन वाले को दे दिया। क्या? लेकिन मेरा प्रेजेंटेशन तो अल्टीमेट था, तुम्ही ने कहा था. अरे बाबा तुम्हारा बात बड़ा बड़े, लेकिन तुम्हारे जाने के बाद क्राउन वाले ने जो प्रेजेंटेशन दिया है ना, अरे सब उधर ही मैड हो गए। हाँ, उधर ही डिसीजन सुना दिया। अब मैं क्या बोलूं, बोल। कौन ये क्राउन एड्स? हाँ? अरे बाबा वो तुम्हारा ही बैच वाला समीर शास्त्री। समीर, और तुमको पता है प्रेजेंटेशन किसने दिया? किसने? विभावड़ी ने दिया। कुठे विभा? बाहेर गेली. तिने काय कॉम्पिटिशन करायची ठरवले का माझ्याबरोबर? कॉम्पिटिशन? त्या समीरनं माझ्या नाकावर टिचून कॅम्पेन मिळवलं. ते सगळं कॅम्पेन विभानच केलंय. तिला काय वाटतं मला माहित नाही. काय बोलतोस तू? सामील आहे ती त्याला. सूड उगवायचं ना तिला माझ्यावर, बदला घ्यायचा आहे. पण लायकी नाही तिची. कारण त्या समीरनं हे अख्खं कॅम्पेन लोकांना मॅनेज करून मिळवलंय. हे तिचं खरं सक्सेस नाहीये. झालं बोलून? आता इथे आलाच आहेस स्वतःच्या पावलांनी चालत, तर मी काय सांगते ते ऐक. काय? तू हे घर विभाच्या नावावर करून दे. का? आता तू इथे राहत नाहीस, दुसरं लग्न केलंयस, तेव्हा ही जागा विभाच्या नावावर करून दे. पण मी या जागेवर हक्क सांगायला कधी आलो नाही. इथून पुढे येणार नाही. नाहीच येणार मी असेपर्यंत. नाही, कधीच नाही येणार. शब्द देतो तुला. मला शब्द नको, कायदेशीर हक्क दे. विश्वास नाहीये माझ्यावर. तुम्ही सगळे पुरुष स्वार्थी आहात रे. स्वतःहून काहीही काढून देत नाही बाईला, म्हणून कायदेशीर हक्क मागावा लागतो. थांब, हे घे पत्र, वाच. गजामामाचं आहे. गजामामा तसा भला माणूस आहे, पण आमच्या वडलोपार्जित इस्टेटीत वाटणी हवी आहे त्याला, जमिनीची. त्यासाठी बहिणीकडून ना हरकत प्रमाणपत्र हवंय त्याला. म्हणजे मी लिहून द्यायचं की या इस्टेटीमध्ये माझा कसलाही अधिकार नाही. ही जमीन मी स्वेच्छेनं माझ्या भावाच्या नावावर करून द्यायला तयार आहे. म्हणजे बायकांसाठी कायदे करायचे, पण त्या कायद्याला अशी भुक्क पाडायची. एकाच आईच्या पोटी जन्माला आलो ना रे आम्ही. जे बापाचं होतं ते भावाचं झालं, नवऱ्याचं होतं ते मुलाचं झालं. मग माझं काय? हे पत्र वाचलं आणि विचारात पडले, उद्या राणीचं काय होईल? म्हणजे आता स्वतःच्या मुलाबरोबर कायद्याची भाषा करणार आहेस तू? गुड. जरा या गोष्टीचा विचार कराय. समज मी हे घर सोडून गेलोच नसतो तर, हक्का सांगून राहिलो असतो इथेच, तर काय केलं असतं तू आणि तुझ्या सुनेनं? या घरात राहून मी विभाचं आयुष्य रुईन करू शकलो असतो. अजून नाकाचा शेंडा वरच आहे का तुझा? हा? अरे तिने जेव्हा मला घटस्फोटाचं सांगितलं ना, तेव्हा आतून काळजावर कशा सुऱ्या फिरतात ना, ते मला माहित आहे. मी अनुभवलंय. ती वेदना मी भोगलीये. एवढासा होतास रे तू, 4 वर्षाचा. तेव्हा तुझा बाप दुसरं लग्न करायला निघाला होता. माझ्या उरावर सवत आणून नाचवायला निघाला होता. सासरा तोंडाला कुलूप घातल्यासारखा कोपऱ्यात उभा होता.
सासू एवढी का जागबाई, पण तिच्या तोंडातून चकार शब्द निघत नव्हता. तिचे डोळेच सांगत होते, सटवे तुझ्यातच काहीतरी कमी असलं पाहिजे म्हणून हा बाहेर पडतोय. मी रडत होते, ओरडत होते, माझं काय चुकलं म्हणून विचारत होते. तुझा बाप वाटेल तसा हाणत होता मला. भरपूर मार खाल्ला, पण त्याच्या पायाची मिठी नाही सोडली. तुला घातला त्याच्या पायावर. काय झालं असतं माझ्या संसाराचं? काय केलं असतं मी? अरे काय कमी पडू दिलं होतं रे मी त्यांना. माझी काही चूक नसताना मी का नाक घासत राहिले तिथे? तो अपमान अजूनही शाबूत आहे इथं दिन्या. मी माझ्या सुनेला असं अपमानित नाही होऊ देणार. मी उभी राहीन तिच्या पाठीशी. बाप्पासारखं वागलास तू दिन्या. बाप्पासारखा वागलास. दादा, काय झालं? नंदिताला तर पुढची डेट दिली होती ना? हो हो, पण डॉक्टर म्हणाले होते कदाचित तिचं बीपी सारखं शूटअप होत आहे. ओ गॉड, कधी नेलं तिला आत? अर्धा तास झालाय आता. काही होणार नाही ना नंदिताला? काळजी करू नकोस, काही होणार नाही. खंबीर राहा. काय झालं डॉक्टर? कशी आहे नंदिता? मिस्टर दिनेश, वी आर ट्राईंग आवर बेस्ट, पण कॉम्प्लिकेशन्स वाढत आहेत. शी इज नॉट रिस्पॉन्डिंग. BP वाढतच चालला आहे. सॉरी टू से, पण तुम्हाला काहीतरी एक डिसिजन घ्यावा लागेल. आपण बाळाला जन्म द्यायचा निर्णय घेतला तर आईच्या जीवाला धोका आहे. आणि जर तुम्हाला आईचा जीव वाचवायचा असेल तर बाळ आत्ताच अबॉर्ट करावं लागेल. प्रत्येक बाईला बाळ महत्वाचं असतं. सेव्ह माय वाईफ. ओके, पण तुम्हाला माहिती आहे यानंतर त्या पुन्हा कधीही आई होऊ शकणार नाही. आय डोंट केअर. प्लीज माझ्या नंदिताचा जीव वाचवा डॉक्टर. ओके, फाईन.